श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा आहे. काही कारणामुळे व्हिडिओ अपलोड करता आलं नाही. तर बघा, सर्वात अगोदर सकाळी स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर कुरवड्या घालून घेतल्या. उन्हाळी काम पण करणं खूप गरजेचं आहे. शिमगा पाडव्याच्या मध्येच उन्हाळी काम करायचं, कारण वारं वावदान सुटत नाही. म्हणजे वारं जर सुटलं तर त्याच्यावर धुराळा येतो. म्हणून काय कुरवड्या पापड्या ही कसं शिमग्या पाडव्याच्याच मध्ये करून घ्यायच्या. तर मी कुरवड्या करून घेतल्यात. त्यानंतर परत पुन्हा शुक्रवार होता. वैभवलक्ष्मीचं व्रत करत होते मी. आजपासून सुरू होतं माझं वैभवलक्ष्मीचं व्रत. त्यामुळं हळदीचं लेपन करणार होते मी, कारण हळदीचं लेपन करायचं असतं. जर आपण कोणता व्रत वैकल्य करत असेल तर बघा, नक्कीच हळदीचं लेपन करायचं. कारण आपण जेव्हा व्रत वैकल्य करतो तेव्हा घरामध्ये कसं होते, घरामधली जी काही निगेटिव्हिटी असते ते आपल्याला व्रत वैकल्य करू देत नाही आणि भांडणं कटकटी थोडं कवणं होतच असतं. त्याकरता काय करायचं, हळदीचं लेपन करायचं, जेणेकरून आपल्या घरामध्ये आहे ना बाहेरची बाधा येणार नाही आणि घरातली निगेटिव्हिटी असते ना ती सगळी काही नष्ट होणार. कारण व्रत वैकल्य करायला ना ती जी काही निगेटिव्हिटी असते ना तर ते आपल्याला करू देत नाही. म्हणून काय करायचं, हळदीचं लेपन करायचं, घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, परत पुन्हा गुलाबजल घरामध्ये शिंपडायचं, जेणेकरून आपलं घरातलं वातावरण कसं एकदम पॉझिटिव्ह राहिलं, एकदम छान राहिलं तर बघा सगळी काही पूजा अर्चा चांगली होत असते. तर माझं व्रत चालू करणार होते मी, वैभवलक्ष्मी व्रत. तर हळदीचं लेपन करून घेतलं, कुरवड्या झाल्या होत्या आणि तुळशीला पण पाणी घातलं होतं, तुळशीची पूजा करून घेतली होती. जेव्हा कधी आपण उंबऱ्याची पूजा करतो, आरती करतो, तेव्हा कापराची आरती करायची. कारण कापरामध्ये थोडंसं लवंग आधी आरती करून घ्यायची आणि थोडेसे 2 लवंग टाकायचे आणि उंबऱ्यावर हळदी ते हे ठेवायचं. कापराची जी काय आरती केलेली असते ती जर ठेवलं तिथं तर निगेटिव्हिटी नष्ट होत असते. तर कुरवड्या बघा किती छान अशा झाल्या होत्या. पीठ छान असं शिजलं होतं, त्यामुळं कुरवड्या सहज उचलत होत्या. तर मस्त अशा कुरवड्या झाल्या होत्या. कुरवड्या झालत्या, हळदीचं लेपन झालं, तुळशीची पूजा झाली होती. परंतु मला देवाची पूजा करायची होती, आणखीन देव स्वच्छ करायचे होते. देव स्वच्छ खूप दिवस झालं, देव स्वच्छ करून 8-10 दिवस झालं. त्यामुळं देव स्वच्छ करून घ्यायचे होते. तर देव स्वच्छ करून घेतले. सर्वात अगोदर देव स्वच्छ केले, देवपूजा करून घेतली. कारण शुक्रवार असल्यामुळं कसं कुंचम सेवा पण होती, वैभवलक्ष्मी व्रताची पण पूजा मांडायची होती आणि देव पण स्वच्छ करायचे होते. मग याला वेळ खूप लागणार होता. त्याकरता काय केलं, अगोदर देवाची पूजा करून घेतली, सगळं काही केलं. कारण 12च्या पुढून परत पुन्हा देवपूजा करता येत नाही आपल्याला. त्याकरता काय केलं, सगळी काही देवाची पूजा करून घेतली आणि बाकीचं काम नंतर करून घेतलं. बघा, देवपूजा झाली आणि कुंचम सेवा करून घेतली अगोदर. संध्याकाळी कसं पोथी वगैरे वाचणार होते, पण कुंचम सेवा करून घेतली. आणि त्यानंतर मग परत पुन्हा जी काही सकाळचे स्वयंपाकाचे भांडे होते, चिक शिजवलेले भांडे होते, कुरवड्या केलेले, ते सगळे काही भांडे घासून घेतले आणि किचनचा ओटा वगैरे सगळं काही स्वच्छ करून घेतलं. कारण काम भरपूर होतं, शुक्रवार पण होता, उपवास होता. बघा, आपल्या बायकांना कसं उन्हाळी काम जर करायचं म्हणलं तर खूप सारं काम असतं आणि उन्हाळी काम करणं सोपं नाही. कारण त्याला ना भांडे खूप खराब होतात आणि त्याला मेहनत पण तेवढीच लागते. उन्हाळी काम करायचं म्हणल्यानंतर सगळं काही माझं काम झालं आणि बाहेर बघा एवढे भांडे घासले होते मी. बाहेर हे सगळे काही चिकाचं पातेले वगैरे हे होतं आणि घरात तेवढे भांडे घासले होते. तर बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं पातेलं चांगलं पाहिजे. तर माझं जे काही मी पीठ शिजवलं होतं त्याला थोडंसंसुद्धा करपलं नव्हतं. बघा, पातेलं खूप छान आहे माझं, म्हणजेच बुडात जड आहे. तर कुरवड्या छान सुकल्या होत्या. तेव्हा बघा 5-5:15 झाले होते आणि सगळं काही माझं काम आवरलं होतं. आणि त्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक, कारण 5 वाजले होते, स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. सगळं काम झालं तर बाकीचं आणि पूजा वगैरे पण मी मांडून ठेवली होती. वैभवलक्ष्मी व्रताची पूजा पण मांडली होती आणि सगळं काही काम पण झालं. बघा, घरात एवढे भांडे होते आणि बाहेर तेवढे भांडे होते. एवढे भांडे घासले होते, कारण काही करायचं म्हणलं तर भरपूर असे भांडे पडतात आणि घर सगळं आवरायचं म्हणलं आपल्या बायकांना तर सगळं आवरल्याशिवाय मन काही शांत होत नाही. तर 5 वाजले होते. म्हणलं फुलं तोडून घ्यावे, कारण सोन्याचा जो दागिना असतो त्याची पूजा करते वेळेस पूजा करून लाल फुलं अर्पण करायचं असतं. म्हणून मी सकाळी गुलाबाचे फुलं तोडले नव्हते. जेवढे काही लागलेले होते ते सगळे काही मी 5 वाजता तोडणार होते. कारण देवाला मी फुलं जास्त वाहिले नव्हते. 1-2 जे काही होते 2-4 तेवढेच फुलं वाहिले होते आणि जे काही जास्वंदीचे सुद्धा होते ते सुद्धा मी वाहिले नव्हते. कारण मी संध्याकाळी पूजा करते वेळेस अर्पण करणार होती. कारण संध्याकाळी मी पोथी वगैरे वाचणार होते. सकाळी पण अर्पण केले ते, पण थोडेसे फुलं अर्पण केले ते, जास्त नव्हते.
तर फुलं तोडून घेतले आणि त्यानंतर बघा मला चहा प्यायचा होता. सकाळपासून मी कसं काहीच फराळ वगैरे केली नव्हते, कारण शाबू खाल्ल्यानंतर कसं माझ्या पाठीत दुखतं. मला पाठीत पित्त झालं की माझ्या पाठीत दुखतं. त्याकरता मग चहा पण नाही प्यायचा, पण दिवसभर काहीच खाल्लं नसल्यामुळं मी 1 कप चहा पिला. 1 कप नाही, चांगला 1.5 कप चहा पिला. कारण प्लेटात पण होता, कप भरून थोडासा उरला म्हणून प्लेट घेतलं आणि चहा पिला. त्यानंतर बघा हे गव्हाच्या कण्या होत्या, म्हणजेच ते दलिया आणला होता. कारण अगोदरच होता, कारण वैभवलक्ष्मीच्या व्रताला जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा असतो. म्हणलं आहे तर करून घ्यावं, म्हणून सर्वात अगोदर कसं या कुकरमध्ये मी डाळ लावून घेतली होती. डाळ लावून घेतली आणि डाळ शिजवून घेतली आणि पातेल्यात काढून घेतली आणि त्याच कुकरमध्ये मी गव्हाच्या कण्या टाकून घेतल्या, कारण खीर करायची होती मला, ते दलिया करायचा होता. थोडंसं त्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं असतं, पण मी भाजून घेतलं नाही, कारण असं चिकट चिकट खीर ते पण खूप छान लागते, कारण सुट्टी सुट्टी करायची नव्हती मला, म्हणून मी तसंच टाकलं ते शिजायला. परत पुन्हा मी काय केलं, डाळ शिजवून घेतलेली होती त्याचं वरण करून घेतलं, कारण माता लक्ष्मीला कसं लसण कांदा चालत नाही शुक्रवारच्या पूजेला. त्या दिवशी लसण कांदा खायचं नसतं, म्हणून फक्त जिरे मोहरी आणि टोमॅटो कोथिंबीर टाकून वरण केलं. आणि बघा एकाच कुकरमध्ये मी काय काय केलं, अगोदर वरण लावून घेतलं, परत पुन्हा खीर केली, खीर पण शिजवून घेतली आणि खीर शिजवून घेतली आणि तोच कुकर थोडासा धुवून घेतला आणि त्यामध्ये भात लावला. एकाच कुकरमध्ये मी 3 पदार्थ केले, कारण कसं अशा जर पद्धतीनं केलं तर भांडे अजिबात पडणार नाहीत. आणि त्यानंतर पीठ मळलं आणि नैवेद्यापुरत्या चपात्या करून घेतल्या, कारण वेळ खूप झाला होता. बघा 6:30 पावणे 7 झाले होते. दिवा लावायच्या वेळेसच पोथी वाचायची असते आणि आरती करायची असते पोथी वाचून. तर बघा 6:30 पावणे 7 झाले होते, म्हणून तुळशीला दिवा लावला आणि त्यानंतर परत पुन्हा मी नैवेद्य केला, म्हणजे भात केला, वरण केलं, चपात्या करून घेतल्या, खीर केली आणि नैवेद्य काढून मी परत पुन्हा पोथी वाचायला बसले. या नैवेद्यावर बघा तुळशीपत्र मला तोडायचं ध्यानच नव्हतं, लक्षच नव्हतं, त्यामुळं तुळशीपत्र ठेवलं नाही. आता माता लक्ष्मीला मनोभावे अर्पण केलं, पोथी वाचली, पोथी वाचली, आरती केली आणि आरती सगळ्या घरामध्ये अशी फिरवायची असते, जेणेकरून आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी असते ना ते निघून जावे. आरती झाल्यानंतर त्यावर 2 लवंगा टाकायच्या आणि आपल्या घरामध्ये सगळीकडे फिरवायची बघा आरती. ती घरामधली सगळी निगेटिव्हिटी नष्ट होते. मग सगळी काही आरती केली आणि सगळ्यांनी आरती घेतली. त्यानंतर परत पुन्हा मी नैवेद्य दाखवला आणि लक्ष्मी महिमा 3 वेळेस वाचलं, कारण लक्ष्मी महिमा 3 वेळेस वाचायचं. ते झाल्यानंतर परत पुन्हा मग मी चपात्या करून घेतल्या आणि सर्वांनी जेवण करून घेतलं. चपात्या केल्या, कारण चपात्या मी पूर्ण सगळ्या केल्या नव्हत्या, 2च चपात्या करून घेतल्या होत्या आणि बाकी सगळा स्वयंपाक केला होता, परंतु 2च चपात्या करून घेतल्या होत्या, कारण मला उशीर होत होता म्हणून. तर सगळं काही झालं, माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण केला, मनोभावे केला, कारण तुळशीपत्र नव्हतं. एकच मनात कसं तर वाटत होतं की तुळशीपत्र नाही आज नैवेद्यावर, कारण म्हणतात तुळशीपत्र जर नाही अर्पण केलं तर देवापर्यंत आपला नैवेद्य पोचत नाही. पण मनोभावे केला, श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून केला बघा. आणि सगळी काही पूजा झाली, अर्चा झाली, कुंकुम अर्चन केलं, श्रीसूक्त म्हणलं, व्यंकटेश स्तोत्र म्हणलं, महालक्ष्मी अष्टकम सेवा केली, माता लक्ष्मीचा मंत्र म्हणला, विष्णू गायत्री मंत्र म्हणलं, कुबेर मंत्र म्हणलं, सगळी काही सेवा केली, स्वयंपाक केला आणि सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं. तर असा वैभवलक्ष्मी व्रत पण झालं आणि कुरवड्या पण केल्या. तर असा माझा शुक्रवारचा दिवसभराचा एकदम धावपळीचा आणि 1 मिनिटसुद्धा बसायला भेटलं नाही बघा. दिवसभर जर आपण बायका म्हणलं की सगळं काही काम करावं, आता मी घरी आहे म्हणून मला एवढं काम करावं लागलं, परंतु ज्या काही वर्किंग वुमन ताई आहेत त्यांनासुद्धा करावं लागतं, कारण त्या तर ड्युटीला पण जातात आणि हे सगळं सुद्धा करतात. तर असा दिवस माझा गेला आणि कुरवड्या पण खूप छान अशा झाल्या होत्या, वाळल्या होत्या, मस्त वाळल्या होत्या, पण तेवढ्या जास्त वाळल्या नव्हत्या, थोड्याशा ओल्या राहिल्या होत्या, छान अशा झालत्या. कलर पण खूप छान असा झाला होता त्याला, मस्त अशा कुरवड्या झालत्या. तर असा दिवस गेलता माझा शुक्रवारचा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा.